मी मी कशाला नाराज हूं? खुश आहे मी, एकदम खुश आहे. 30 वर्ष वय झाले माझं, 30 वर्ष अजून लग्नाचा पत्ता नाही. माझ्या सगळ्या मित्रांची लग्न झाली, काहींच्या लग्नाला तर 2-2 वर्ष पण झाली, काहींना तर मुलं आहेत मुलं. सगळेजण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतात, फोटो टाकतात, इच्छा नसताना कमेंट्स कराव्या लागतात. कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅपी अॅनिव्हर्सरी, बंटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा ते काय चाललंय माझ्यासोबत? का असा छळ चाललाय माझा? साधी मुलगी शोधू शकत नाही तुम्ही? एक मिनिट, तुम्ही माझे खरे आहे बाबा आहात ना? अरे एकमेकांना काय विचारताय, आहात ना? मग का असा छळ चाललाय माझा? एक चांगली मुलगी शोधू शकत नाही तुम्ही लोक? परवा जी मुलगी बघायला गेलो होतो मी, अगोदर फोटो बघूनच सांगितलं होतं की मुलगी एका पण फोटो मध्ये हसत नाहीये, मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे. तुम्ही काय म्हणाल बाबा, अरे असं नसतं बेटा, ती उच्च घरातली मुलगी आहे, कदाचित फोटोग्राफर समोर हसली नसेल. मी म्हटलं ठीक आहे, असेल बाबा असं कदाचित. मग काय झालं? मुलगी बघायला गेल्यावर काय झालं? सगळ्यांसमोर आपले फरोळे दात काढून तर हसत होती, आणि तुम्ही सगळे आपले पोहे, कोण बर्फी, कोण चहा खाण्यात मग्न, आणि सगळेजण किकी करताय. तिचं जणू काय माझ्यासमोर ऐश्वर्या बसली. मला चिडवत होती यार ती मुलगी. त्याच्या अगोदर जी मुलगी बघायला गेलो होतो, मुलगी अशी एकीकडे बघून असं स्मित हास्य करत होती. मला वाटलं वा, आईने काय मुलगी शोधली आहे माझ्यासाठी, एकदम संस्कारी, काय छान असते. 5 मिनिटं झाली मुलगी, 10 मिनिटं झाली मुलगी, 1 तास झाला मुलगी. मी म्हटलं जरा ऐकता का हो, माझ्याकडे बघून पण जरा हसता. तर काय म्हणाल, मी केव्हाची तुमच्याकडे तर बघतीये. काय अर्थ याला? अशा मुली बघता तुम्ही माझ्यासाठी? याच्या अगोदर मामा कुठे? मामा इकडे या, इथे उभा. याच्या अगोदर तुम्ही जी मुलगी मला दाखवली होती, आता तुम्हीच सांगा मला, पावसाळ्याची पावसाची जर आपल्या सोसायटीमध्ये लाईट गेली तर अंधारात ती मुलगी दिसेल का हो? एवढी काय मुलगी, एवढा काळा आहे का मी? काहीच अर्थ नाही यार. कसल्या मुली दाखवताय तुम्ही मला? मला तर आता डाऊट व्हायला लागला. डाऊट नाही, कन्फर्म झालंय मला. ब्राह्मणाने जे माझ्या लग्नपत्रिकेत जे 3 शनी सांगितलेत ना, ते 3 शनी तुम्ही आहात. तुम्ही 3 लोक आहात. तुमच्यामुळेच माझं लग्न जमत नाहीये.